आतुरता शिवपुत्र संभाजी महानाट्याची. खरं तर महानाट्य म्हटलं की त्यामागची असणारी सगळी महातयारी ही खूप आगळीवेगळी असते आणि त्याचे परिश्रम, त्याची मेहनत, खूप गोष्टी ह्या महानाट्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे असतात. ह्या दिवसभरातल्या धावपळीमध्ये संपूर्ण सगळे सांभाळणं, याच्याकडे लक्ष देणं, काय नेमकं चाललं आहे अचूकतेने हे सगळं टिपणं आणि सगळ्यांचा आढावा घेणं हे खूप अवघड असतं. आणि खरं तर अगदी आपण जर पाहिलं की कराड या ठिकाणी जो शो सुरू होता त्या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे घोड्यावरती एक त्या ठिकाणी त्यांचा जो काही दृश्य आपण ते पाहतो तिथे त्यांचा अपघात झाला, त्या ठिकाणी थोडी त्यांना दुखापतही झाली आणि त्यानंतर मात्र मला वाटतं एक 8-10 दिवसाचाच तो कालावधी असेल आणि आज 11 तारखेला औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवड या पिंपरी चिंचवडमध्ये महानाट्याचा प्रयोग होतो आहे. खरं तर डॉक्टर साहेब आपलं स्वागत आहे आपल्या आवाजमध्ये. मला वाटतं की 50वा आपला जो प्रयोग होता तो जुन्नरला झाला होता आणि 238वा प्रयोग हा या महानगरी पिंपरी चिंचवडमध्ये होतो आहे. काय प्रतिक्रिया? नाही, खरं तर ही खूप एक्साइटमेंट आहे. मला स्वतःला प्रचंड आतुरता आहे. म्हणजे तुम्ही बघत असाल बराच वेळ ही सगळी तालीम पुन्हा एकदा कुठेही काहीही उणीव राहू नये या दृष्टीनं हे सातत्यानं करतो आहे आणि हे करण्यामागची भावना हीच आहे की या सीझनची सांगता खरं तर पिंपरी चिंचवडमधल्या प्रयोगानं होणार आहे आणि त्यानंतर पावसाळ्यामध्ये प्रयोग बंद असणार आहेत. त्यानंतर पावसाळ्यानंतर पुन्हा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रयोग सुरू होतील. तर सीझनची सांगता करताना ती पुणे जिल्ह्यात व्हावी अशी आमच्या संपूर्ण टीमची इच्छा होती. कारण ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या मातीत छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलं त्या पुणे जिल्ह्यात याचा शेवटचा प्रयोग करावा या सीझनचा. कारण खूप दिमागदार तुम्ही बघत असाल की 50वा प्रयोग तुम्ही म्हणालात जुन्नरला झाला, त्यानंतर अनेक गोष्टी ज्या बदललेल्या आहेत, खूप आणखी भव्यता आलेली आहे, आणखी ग्रँजर याच्यामध्ये ॲड झालेलं आहे आणि या सीझनची सांगता पिंपरी चिंचवडमध्ये करण्यासाठी मी स्वतः खूप आतुर आहे. कारण सगळी आपली माणसं आहेत आणि आपल्या माणसांसमोर जेव्हा तुम्ही आपली कलाकृती सादर करता, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सादर करता, त्या तो तितक्याच दिमाखानं पिंपरी चिंचवडच्या चोखंदर रसिकांच्या पसंतीसच उतरायला हवं. यासाठी कोणतीही कसर ठेवायची नाही असे आम्ही कायम ठरवतो. डॉक्टर साहेब, छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास, खरं तर आजची युवा पिढी मोबाईल, पिक्चर किंवा आता सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि या सुट्ट्यांच्यामध्ये ही एक मेजवानी म्हणावं लागेल. कारण ह्या युवा पिढीपुढे हा संदेश गेला पाहिजे आणि युवकांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कळला पाहिजे. आपली त्यामागची भूमिका आहे काय, आपण अपील कराल उद्याच्या आपल्या याच्यासाठी? नक्कीच माझी सर्व शिवशंभू भक्तांनाही विनंती, कारण पिंपरी चिंचवड शहरच नाही तर मला अनेक ठिकाणाहून संपूर्ण पुणे जिल्ह्यातून, अगदी पुणे जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा अनेकांचे फोन येत आहेत, मेसेज येत आहेत की तिकीट बुक केलं आहे, आम्ही जरूर येतो आहे. आणि खास पिंपरी चिंचवडमधल्या या प्रयोगाच्या आयोजनात वेळी शिवशंभू भक्तांपैकी काही भाग्यवान प्रेक्षकांना दररोज एक सोन्याची नथ आणि दररोज 2 पैठण्या जिंकण्याची सुद्धा संधी आहे. सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळे मुलांना शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये जो इतिहास शिकवला जात नाही, जो विस्तृत पद्धतीनं इतिहास समजत नाही, तो इतिहास त्यांच्यापर्यंत दिमागदार पद्धतीनं पोचावा म्हणून या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे जरूर शिवपुत्र संभाजी हे महानाट्य अनुभवण्यासाठी सहकुटुंब या. दररोज तोच प्रयोग असतो, त्यामुळे काही जणांचा जर असा गैरसमज असेल की मग मला 6 दिवस जावं लागेल का, तर दररोजचा प्रयोग हा संध्याकाळी 7 वाजता जो प्रयोग सुरू होतो तो छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून तो बलिदानापर्यंत हा संपूर्ण एकच प्रयोग, तोच दररोज असतो. त्यामुळे जरूर एक दिवस वेळ काढा आपल्या धाकल्या धन्यांसाठी, छत्रपती संभाजी महाराजांसाठी आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला आपला इतिहास हा योग्य पद्धतीने समजावा यासाठी. महानाट्याची लोकप्रियता असेल किंवा डॉक्टर अमोल कोल्हेंची लोकप्रियता असेल, महानाट्य 11ला सुरू होते, 16 तारखेचा आपला प्रयोग या ठिकाणी हाऊसफुल झालेला आहे. अनेक यामध्ये बल्क बुकिंग, ग्रुप बुकिंगही करतायत आणि त्या पद्धतीनं 16 तारखेचा जो प्रयोग आहे तो DY पाटील कॉलेजने हा संपूर्ण प्रयोगच, त्याची संपूर्ण तिकीटं घेतलेली आहेत. कारण दररोज तुम्ही मागे बघू शकता 8,500 प्रेक्षकांची ही बसण्याची व्यवस्था आहे आणि हा प्रयोग संपूर्ण घेतलेला. त्याचबरोबर कालच मला आपणच खुशखबर दिली ती म्हणजे आपली सखीच्या माध्यमातून 15 तारखेच्या प्रयोगाची आपण 5,000 तिकीटं आरक्षित करतात आणि या पद्धतीनं जेव्हा हे ग्रुप बुकिंग होतं, हे बल्क बुकिंग होतं, त्याने नक्कीच आणखी हुरूप वाढतो, आणखी उत्साह वाढतो आणि तितकीच जास्त ही जबाबदारीची जाणीवसुद्धा असते. कारण जर असा महानाट्याचं जर आपण स्वरूप बघितलं, मुघले आझमसारखं जेव्हा नाटक होतं तेव्हा त्याचं तिकीट दर हा 3,000 रुपये, 5,000 रुपये, 8,000 रुपये असा असतो. असं असताना सर्वसामान्यांच्या खिशाला परवडायला हवं
म्हणून आपण याचा तिकीट दर हा केवळ 300 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 1500 रुपये एवढा माफक ठेवलेला आहे. आणि यासाठी मी माझ्या सर्व प्रायोजकांचं मनापासून आभार मानतो. मग आचार्य अकॅडमी असेल, सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक असेल, सिल्वर ग्रुप असेल, सोनीगिरा ज्वेलर्स असतील, या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. कारण त्यांनी ही क्रॉस सबसिडाईज हे केल्यामुळे, त्यांनी हे प्रायोजकत्व दिल्यामुळे या अफोर्डेबल तिकीट दरांमध्ये आपण हा प्रयोग दाखवू शकतो. महानाट्याचा हा भव्य देखावा, खरं तर हा भव्य देखावा पाहिल्यानंतर येणाऱ्यांचे पैसे वसूल आहे. छत्रपती संभाजी महाराजांची एंट्री ते घोड्यावरनं पाहतीलच, परंतु देखावा खूप अप्रतिम आहे. त्याबद्दल काय? महेश कुडाळकरांनी हा संपूर्ण सेट केलेला आहे आणि त्याला तेवढीच जान भूषण देसाईंच्या लाईट्सने आणलेली आहे. तुम्ही जर लाईटचे एकूण टॉवर्स बघितले तर या 4 टॉवरमधल्या एकूण लाईट्स जर बघितल्या तर तुम्हाला हा सगळा तामझाम ज्याला आपण म्हणतो हा समोर येईल. आणि हा सेट अजूनही लागतो आहे, म्हणजे आज रात्री हा सेट खरं तर पूर्ण लागून हे होईल, तयार सज्ज असेल प्रयोगासाठी. आणि डोळ्याचं पारणं फिटणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवायचा तर काहीच हातचं राखून ठेवायचं नाही, असंच जगदंब क्रिएशन्सचं आणि राजा शंभू छत्रपती प्रोडक्शन्सचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे कुठेही यामध्ये कमतरता न ठेवता, म्हणजे उद्या जेव्हा तुम्ही प्रयोग बघायला याल त्या प्रयोगाच्या वेळची जी आकर्षण आहे ती आणखी वेगळी आहेत. आणि तीच सगळी आपण चर्चा करतो, जेणेकरून एक नेत्रदीपक सोहळा हा अनुभवणं हे शिवशंभू भक्तांसाठी ही गरजेची गोष्ट आहे. पण त्याआधी जी तुमची रंगीत तालीम आम्ही पाहतोय आणि हा संपूर्ण या ठिकाणी असणारा भव्य सेटअप आहे. खरं तर जवळपास 10,000च्या जवळपास सिटिंग आपली व्यवस्था आहे. किती तुमचे सगळे जगदंब क्रिएशनचे तुमचे सगळे कार्यकर्ते तुम्हाला यामध्ये मदत करतात? नाही, एकूण यामध्ये जवळपास 450 लोकांची टीम काम करत असते. म्हणजे जेवढे तुम्हाला ऑनस्टेज दिसतात तितकेच लोक बॅकस्टेजला दिसतात. आणि जवळपास 8 ते 10 वेगवेगळी डिपार्टमेंट्स आहेत. म्हणजे आसन व्यवस्था वेगळे पाहतात, मधल्या ट्रॅक्सचं हे कोणीतरी वेगळं पाहतं, एकूण टॉयलेटची सोय असेल, पार्किंगची सोय असेल, इंडोर केटरिंग असेल, हे सगळे वेगळे पाहतात. परफॉर्मन्सचं हे वेगळे पाहतात, कपडेपट वेगळे आहेत, मेकअपचे लोक वेगळे आहेत, लाईटचे लोक वेगळे आहेत, सेटिंगचे लोक वेगळे आहेत, या सगळ्याचं कोऑर्डिनेशन करणारे लोक वेगळे आहेत. याच्यामध्ये सिक्युरिटीची संपूर्ण एजन्सी वेगळी आहे, याच्यातली तिकिटिंग एजन्सी वेगळी आहे. हे अशी एकूण जवळपास 450 लोकांची संपूर्ण टीम ही कार्यरत असते. एक अपघात आपला झाला मागच्या आठवड्यामध्ये आणि त्यानंतर पुन्हा आपण एका जोशाने उभे आहात. छत्रपती संभाजी महाराजांची तुम्ही भूमिका या ठिकाणी साकारताय. हा जोश तुमच्यामध्ये कुठून येतो? कसं, गळ्यात कवड्यांची माळ घालायची आणि डोक्यावर छत्रपतींचा जिरेटोप ठेवायचं म्हटलं की तो जोश आलाच पाहिजे. मग त्याला एक्सक्यूज देता येत नाही, तेव्हा मागं फिरता येत नाही. आणि मी काय असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज एक असामान्य चैतन्य आहेत. तुम्ही जेवढ्या प्रामाणिकपणे त्यांना साथ घालाल तितक्याच उत्कटतेनं ते तुम्हाला प्रतिसाद देतात. आणि त्या पद्धतीनं पिंपरी चिंचवडकरांसमोर हा प्रयोग करणं ही जिद्द होती. त्याचबरोबर माझे फिजिओथेरपिस्ट असतील, ऑर्थोपेडिक सर्जन्स असतील, कारण कराडचा प्रयोग 2 प्रयोग रद्द करून मला ॲडमिट व्हावं लागलं. तो ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट होतो आणि त्यानंतर डॉक्टर शारंग पाणींच्या जी ट्रीटमेंट होती, एक्सरसाइजची ट्रीटमेंट, त्याने खूप लवकर रिलीफ मिळाला. त्यामुळे आता पुन्हा प्रयोग करण्यासाठी सज्ज आहे. महिला तुमचा चाहता वर्ग खूप जास्त आहे, कारण आई जिजाऊच्या लेखी तुम्ही वारंवार त्या ठिकाणी सांगतात. महिलांचा प्रतिसाद किंवा महिलांची संख्या, कारण एक महिला आली तर कुटुंब येतं, पुरुष एकटा येऊ शकतो, परंतु महिला कधी एकट्याने धाडस करत नाही, ती आपल्या परिवारासह येते, सोबतच येते. नाही, महानाट्याच्या बाबतीत माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, निपाणी असेल, कोल्हापूर असेल, कराड असेल, फार मोठ्या संख्येनं माता भगिनी हे महानाट्य बघायला येतात आणि आवर्जून कुटुंबासहित येतात. मी असं कायम प्रामाणिकपणे म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास हा पिढ्यानपिढ्या प्रत्येकाच्या मनात जागृत ठेवण्याचं सर्वात मोठं काम जर कोणी केलं असेल तर ते तमाम माता माऊल्यांनी केलं आहे. कारण जेव्हा लेकरू आईच्या मांडीवर असतं, मग ते रिक्षात असेल, ते बाईकवर असेल, किंवा ते 4 व्हीलरमध्ये असेल, किंवा बसमध्ये असेल, एस टीमध्ये असेल, पुतळा बघितल्यानंतर त्या लेकराला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे पुस्तकातून भेटायच्या आधीच त्या माऊलीनं त्याच्यावर संस्कार केलेला असतो, बघ ते बघ आपले महाराज. त्यामुळे मी कायम असं म्हणतो की हे सगळ्यात मोठं श्रेय हे महाराष्ट्रातल्या तमाम माता माऊल्यांचं आहे. आणि त्याच पद्धतीनं पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा या माता भगिनी फार मोठ्या संख्येनं
महानाट्य बघण्यासाठी येतील. शेवटचा प्रश्न की 14 मेला योगायोगानं म्हणजे 14 मेला मदर्स डे आहे आणि आपलाही शो त्या दिवशी असणार आहे. मला वाटतं रविवारचा दिवस आहे आणि आई जिजाऊ ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं एक पुत्र घडवला आणि महाराष्ट्राला आपल्याला या ठिकाणी स्वराज्य मिळालं. 14 मेसाठी किंवा इतर जे प्रयोग झाले आत्ताच्या ह्या औद्योगिक नगरीमधल्या प्रयोगामध्ये काय वेगळंपण आहे? यात अनेक वेगळेपणाच्या गोष्टी आहेत आणि ते तुम्हाला समोर येताना दिसतीलच. मगाशी तुम्ही काही झलकसुद्धा पाहिली आहे आणि 14 मेला छत्रपती संभाजी महाराजांची जयंतीसुद्धा आहे आणि प्रत्येक माऊलीला असं वाटतं की आपला पुत्र असा पराक्रमी असावा, असा निधड्या छातीचा वीर असावा. आणि मी म्हणतो हे महानाट्य केवळ मनोरंजन नाही, हा एक शिवसंस्कार आहे आणि तो शिवसंस्कार आपल्या मुलांवर करण्यासाठी, आपल्या नातवांवर करण्यासाठी नक्कीच फार मोठ्या संख्येनं माता भगिनीसुद्धा हे महानाट्य बघण्यासाठी येतील. धन्यवाद. महानाट्य केवळ एक या ठिकाणी मनोरंजन नाही आहे तर एक शिवसंस्कार आहेत की आत्ताची जी आपली युवा पिढी आहे या युवा पिढीला आपल्या छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचा असणारा इतिहास हा समजलाच पाहिजे अशा भावना या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्यात. कॅमेरामॅन भारुंदास शिवराळसह मी अतुल परदेशी, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.